आमची त्यांना विनंती राहील की त्यांनी सुद्धा कधीतरी हा विचार करावा की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी यावं, पण शेवटी निर्णय त्यांना करायचा. नवनीत राणाईच्या उमेदवारीला माननीय एकनाथजी, माननीय अजितदादा, घटक पक्षाच्या 11 सर्व महाराष्ट्राच्या नेतृत्वाने मान्यता दिली आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट दिलं आहे. ते आता महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे. मी सर्व घटक पक्षांना विनंती करणार आहे की नवनीत राणाजी यांच्या जे कमळ चिन्ह आहे, या कमळ चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं. शेवटी महायुती ही मजबूतीची आहे. या महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही. त्यामुळं मला अपेक्षा आहे की थोडी मोठी नाराजी असतात जेव्हा नवीन उमेदवार असतं. अपेक्षित त्या ठिकाणी आपल्याला असतं की आम्हाला उमेदवारी मिळावी, आम्हाला उमेदवारी मिळावी. तर शेवटी एकावेळी एकच व्यक्ती लढू शकतो. त्यामुळं मला वाटतं की सर्वांचं समर्थन मिळेल. भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता नवनीत राणाईच्या उमेदवारीशी नाराज नाही. कारण भाजपा कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या गॅरंटीवर विकसित भारताचा संकल्पाला साथ देण्याचा निर्णय केला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समर्पित आहे. आमचा कार्यकर्ता महाराष्ट्रात कुठल्याच सीटवर नाराज राहणार नाही. काही थोडी मोठी नाराजी त्या विधानसभेत त्या लोकसभेत असतं, पण एकदा पक्षाचा निर्णय झाला, भाजपाचा कुठलाही कार्यकर्ता हा पक्षविरोधी विषयामध्ये जात नाही. सर, महायुतीच्या जागांच्या तिढा सुटायचा आहे. साताऱ्यामधनं काँग्रेसकडनं जे आहे ते पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी मिळणार, पण उदयनराजेंच्या उमेदवारीचं काय झालं ते दिल्लीत देखील गेली होती. लवकरच महायुतीचे उमेदवार जाहीर होणार आहे. 4-5 सीटवरच त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही. 10 मिनिटाच्या बैठकीत सारं संपू शकतं, इतकं क्लिअर आहे. पण आमची चर्चा करून कुठली गोष्ट करायची हा निर्णय झाला आहे. एकामेकाला विश्वासात घेऊन देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथजी तिघही एकामेकाला विश्वासात घेऊन काम करत आहे. एकामेकाशी चर्चा करून पुढे जात आहे. एक सीटवर अभ्यास करत आहे. त्यामुळं आम्ही 51% मतं घेऊन जिंकण्याची तयारी करतो आहे. 45+ तयारी करतो आहे. त्यामुळं आमचा आत्मविश्वास आहे की जनता आम्हाला साथ देईल. आम्हाला घमंड नाही आहे, पण जनतेवर विश्वास आहे. मोदींची गॅरंटी आहे, विकसित भारताचा संकल्प आहे. त्यामुळे आम्हाला मतदान होईल. वाशिम यवतमाळमध्ये 3 दिवस राहिले अर्ज भरायला, अजून देखील तिथे उमेदवारी जाहीर झाली. मला वाटतं एकनाथ शिंदेजी लवकरच तिथला निर्णय घेतील. शिवसेनेकडे ती सीट असल्यामुळं एकनाथजी निर्णय घेतील आणि चांगला निर्णय घेतील. शिंदे सेनेचे जे नेते अभिजित अडसूळ यांनी दिनेश बाबांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे, काय सांगा? नाही, अभिजित अडसूळ काही बोलले असेल तरी माननीय आनंदरावजी, मी स्वतः अमित भाईला भेटलेलो आहे आणि अमित भाई, एकनाथजी, देवेंद्रजी, आम्ही सर्वांनी शेवटी त्यांची अपेक्षा आहे, त्यांचाही सन्मान आहे आणि आनंदराव अडसूळांचा सन्मान राखणे ही एकनाथजी आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळं सन्मानपूर्वक आनंदराव अडसूळजींना त्या ठिकाणी आमचं केंद्रीय आणि राज्याचे नेतृत्व त्यांचा मान सन्मान, त्यांची उंची राखेल असा मला विश्वास आहे. आणि त्यामुळं थोडं काही बोलले असतील तर मला वाटतं तेही निर्णय करतील. सर, ज्या पद्धतीनं नवनीत राणांना आधी अडसूळांनी विरोध केला शिंदे सेनेने, त्याच पद्धतीनं हिंगोलीत हेमंत पाटलांना आणि हातकणंगलेमध्ये धैर्यशील पाटलांना स्थानिक भाजपांकडनं विरोध सुरू झालेला आहे, काय सांगणार? काही वेळेपुरता विरोध राहील. शेवटी जेव्हा अंतिम होतं तेव्हा शेवटी निर्णय होतो विकसित भारताचा, निर्णय होता मोदींच्या गॅरंटीचा. शेवटी मतदान कशाकरता पाहिजे आहे? पुन्हा व्यक्तिकरता मतदान नाही आहे, तर मतदान हे देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता आहे, विकसित भारताकरता आहे. आणि त्यामुळं आमचे कार्यकर्ते काही दिवस जरी काही बोलले असतील तरी ते सुद्धा आमच्या महायुतीच्याच उमेदवाराचं मतदान होईल. प्रचंड ताकदीने 51% मतं घेऊन आमचे सर्व उमेदवार निवडून येतील. राष्ट्रवादी काँग्रेस असेल तिथे आम्ही सर्व मदत करू, जिथे एकनाथजीचे उमेदवार असेल तिथे आम्ही 100% मदत करू. एकही माणूस आमच्या विरोधात जाणार नाही. आणि जिथे भाजपा असेल तिथे एकनाथजी, अजितदादा आणि महायुतीचे लोक मदत करतील. आम्हाला कुठली शंका नाही आहे. शेवटचा प्रश्न आहे, नवनीत राणाची उमेदवारी देताना भाजपने गडबड केली, कारण त्यांचा जो जात प्रमाणपत्राचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला
अजून तो निकाल आलेला नाही आणि तुम्ही त्या दिवशी नागपूरला सांगितलं की निकाल आला. चुकीचा काढला अर्थ. आतापर्यंत ते निकाल तपासून बघा असं म्हटलं आणि पुढे निकालाची वाट बघा म्हटलं. तर त्यामध्ये थोडी उपऱ्यास कोणी करत असेल तर त्याला काही मी बोलू शकत नाही. भाजपने गडबड केली का त्यांच्या उमेदवार? काही गडबड केली नाही आहे, काही गडबड केली नाही. आज तरी त्यांचं प्रमाणपत्र हे व्हॅलिड आहे आणि त्यामुळं कुठलीही गडबड केली नाही आहे. आणि त्या ठिकाणी मी सांगितलं की आतापर्यंत ते निकाल बघता आणि पुढचा आपण विचार पुढचा कोर्टाचा निकालही येईल तेव्हा त्या ठिकाणी स्पष्ट होईल. सर, बच्चू कडूंनी उमेदवार दिला आहेत महायुतीमध्ये आणि ते म्हणाले की ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आता उमेदवारी मागं नाही. बच्चू कडू साहेबांना काय निर्णय घ्यायचा त्यांचा वेगळा अधिकार आहे, त्यांचा वेगळा पक्ष आहे आणि ते साधारणतः एकनाथजी शिंदे यांच्या महायुतीमध्ये आहे. त्यांचा जो आमच्यासोबत संबंध आहे तो एकनाथजीचा संबंध आहे. मग एकनाथजीसोबत असलेल्या युतीमधले लोक आहेत त्यांना एकनाथजी त्यांचा तिळा सोडवेल. एकनाथजीला आम्ही विनंती करू की बच्चू कडूंचा तिळा सोडवावा. या उपरी त्यांनी जर नाही ऐकलं तर मग जे मतदार ठरवतील ते होईल. माहिती त्यांना काढणार का? माझा अधिकार नाही. ज्या अधिकारात मी नाही आहे त्याबद्दल बोलू इच्छित नाही. पण मला अमरावतीकर जनतेवर विश्वास आहे, अमरावतीकर लोकसभेच्या जनतेवर विश्वास आहे की मोदीजींच्या गॅरंटीवर कमळ चिन्हाची बटन दाबतील आणि प्रचंड बहुमताने मत देतील ही गॅरंटी मला आहे.